आणि आता एक महत्त्वाची बातमी येते सोलापूरमधून। सोलापूरचे आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धुडगूस घातल्याची माहिती येते आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसून प्रणिती शिंदेंनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची हुज्जत घातली आहे। शिवकुमार पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। शिवकुमार, कशामुळे केलं हे प्रणिती शिंदे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी? मयुरेश, नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात काँग्रेसने जे देशमुख आंदोलन पुकारलेलं होतं त्यासाठी म्हणून सोलापुरात आज हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जन आक्रोश आंदोलन केलं। त्यांनी 4 हुतात्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेलेला होता आणि या मोर्चाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी हे काँग्रेसचे कार्यकर्ते ते जिल्हाधिकारी कार्यालयात घेतले। वास्तविक एखाद्या कुठल्याही मागणीचं निवेदन किंवा मोर्चाचं आणि आंदोलनाचं निवेदन द्यायचं असेल तर एका शिष्टमंडळानं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे जाणं अपेक्षित असतं, परंतु काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले। जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना थोडा वेळ थांबायला सांगितलं, परंतु उतावीळ झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी अक्षरशः जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरचा दरवाजा बुडवायला सुरू केला आणि याच्यामध्ये आघाडीवर होते सोलापूरचे प्रथम नागरिक असलेले महापौर सुशीला अबुटे यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांचा दरवाजा बुडवला। त्यानंतर जिल्हाधिकारी संतप्त होऊन बाहेर आले आणि सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं चांगलं झापलं। तेव्हाही काँग्रेसच्या शहराध्यक्षासह अन्य सगळ्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा वाद घातलेला होता आणि एकंदरीतच ते आंदोलनाचं निवेदन द्यायला गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी थोडा वेळ थांबायला सांगितलं, तेव्हा मात्र उतावीळ झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी असा हा सगळा राडा केलेला आहे। धन्यवाद शिवकुमार, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि प्रणिती शिंदे यांच्या संतापाचा कडेलोट झाला। नोटाबंदी विरोधात काँग्रेस जे राज्यभर आंदोलन करतायत, देशभर आंदोलन करतायत आणि त्याचंच निवेदन देण्यासाठी काँग्रेसचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला होता। अरे सर 2 मिनट की तो बात है। 2-4 लोग 4-5 लोग जाऊ द्या। नाही 4 ते 5 लोक 5 लोक 4-5 लोक।